गेलं उडून ना ग. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. बरेचसे शेतकरी म्हणतात की माझ्या रानात कीड आहे, कीड कंट्रोल का होत नाही. हा बघा पतंग, हा बघा पतंग. आणि हा पतंग मी ह्या झाडाच्या आतल्या ब्रँचमधनं काही शेंडा सुकलाय म्हणजे ह्यांनी अंडी गाठलेलीच आहेत सुकाळ बोंबलीच्यानी. मग हा पतंग आपल्या शेतामध्ये आला की आपण ओळखायचं की आपल्या रानामध्ये शेंडाळी येणार आहे आणि शेंडाळीचा भरपूर अटॅक होणार आहे, म्हणजे शेंडे सुकणार आहेत. मग ह्याच्यासाठी आपण आज जातो, काही ओलं झाले का जा आपण ॲक्ट्रा नावाचं कीटकनाशक आपण घेतलेलं आहे. आता या साहेबांचा कार्यक्रम केला पाहिजे. किती मोठा आहे बघा हो. योगची अंडी आहेत का अंडी? आता बघ, तर इथं शेंडाळी आली होती बरोबर का? बघ इथं ही शेंडाळी आली होती म्हणून आपण हे शेंडा इथनं कट केला. तर आपलं नुकसान झालं का? तर प्रश्न तर नाही झालं. का नाही झालं? ही पोग इथनं फूट आल्या, ही इथनं मागणं फूट आल्या, ही फूट आल्या. काय ह्या फुटवं किती आहे? तू एवढ्यातल्या एवढ्यात 30-35 फूट आहेत बरोबर का? तू अजून खायनं पण यायला लागलं हे का? मग ही जे आपण ब्रँचेस नवीन यावी आणि कांड कसं पाहिजे, उगं हो म्हणून दांडगं लांबडं नाही पाहिजे. आलं लक्षात? अर्ध्या इंचावर 1 इंचावर अशा ब्रँचेस निघत आल्या पाहिजेत. फ्लावरिंग पण आले सोड चांगलं. ती बघ आता झाड काय मस्त आहे बघ. बरं डोळ्याचं समाधानच. पान बघ केवढं मोठं आहे. तुझी इथला हाताची म्हणजे उंची किती आहे बघ. पलीकडचं पान बघते यापेक्षा मोठं पडले. हो, एक विताने किती आहे वर? 4 बोट असेल. काय सांगते? म्हणजे हे काय झालं की ह्याला झिंक फेरस म्हणजे 17 प्रकारचं जे अन्न लागतं ना ते सगळं अन्न मिळालेलं आहे. त्याची खायची पानं काढ. हा ते त्या पानाच्या मागं ती आता जे आपण ही बैठला का पतंग, तो त्या पानाच्या मागं येऊन अंडी सोडतो ग. मग ही पानं काढून घ्यायची. मग ह्याच्यावर आजी असणारे अंडे ती काय होतं, शेंडाळीकडे जात नाही. झाली कीड कंट्रोल. शाबास. ठेव बघू इथं. वाव, ॲक्ट्रा मारलाय ना आता. आणि पतंग हे रात्रीचाच येतो. अलग लक्षात. मग ह्या वल्ल्यावर जरी बसला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम. हात साबणानं धुवायचा, ध्यानात ठेव. किती पान असेल? एक वीत आणि वर काटले. काट वांगे तोडताना हँड ग्लोव्ज घालायचं मॅडम. अरे वा वा वा. आता त्यांचं हँड ग्लोव्ज आहेत का नाही, 100, 150, 200 रुपयेवाला हँड ग्लोव्ज असते. टॉप क्वालिटीचे कंपनीचं. आणि 2 जोडी दे म्हणा, बस समाधान झालं. हे बघ, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर. शेतकरी जर व्यवस्थित राहिला, एखाद्या माऊलीला 4 वांगे दिली, एखाद्याला मदत केली, तर ती कुठं वाया जाते का जाते? म्हणजे त्याच्याकडे आता तो कामाला आहे म्हणून त्याने हँड ग्लोव्ज दिला. दिगंबर मानेकडे त्याचं शूजचं दुकान आहे. काय झालं तर काय प्रवासानं कुठं तर त्याचा शूज एक डॅमेज होता. मला काय म्हणला, भावा 1200 रुपयाचा दोस्ता बूट आहे, 1200 रुपयाचा बूट आहे, तुला मी 1 रुपया न घेता म्हणजे काय द्यायचं असलं तर दे म्हणला. त्याच्या तोंडाकडे बैठून तो काय म्हणला, बाबा पैसे देऊ नको, 4 वांगी दिलीस तरी बाद झालं. तिथं पैशाला किंमत आहे का हो? नाही. चांगले चांगले कृषी अधिकारी मॅडम म्हणजे किती पैसे देतं ह्याला महत्व नाही, पण सेंद्रिय कमी औषध मारलेली 4 फळं जरी आणली तर त्या कृषी अधिकाऱ्याचं समाधान होतं माऊली, ध्यानात ठेवा. म्हणजेच प्रश्न काय आहे, समाधान महत्वाचं आहे जीवनात. काय केलं, किती केलं, किती स्वार्थ बघितला हे महत्वाचं नाही मॅडम. चला, नाही पण सगळे ऐका की ह्याच्यामध्ये आता बारीक दूध यायला लागलाय. बायकांना आत्ताच सांगून ठेवा. तुमच्या जेवढ्या ओळखीचे आहेत त्यातल्या 2-4 बायकांनी सांगून ठेवा की खुरपं फिरवून घ्यायचं आहे. अजून बरोबर केरळामध्ये 30-31 तारखेला पावसाचं आगमन होईल. पावसाचं आगमन केरळात झालं की इकडं खुरपं फिरवून विषय गोल करून टाकायचा, ध्यानात ठेव. म्हणजे भांगलन बी कवा द्यायची तर पावसाच्या आधी 4 दिवस 3 दिवस. आलं लक्षात? म्हणजे कुठं केरळातल्या पावसाच्या आणि परत आणखीन वाटलं तर आणि खुरपं फिरवून घ्यायचं, संपला विषय. हे तर काय कुठल्या कृषी अधिकाऱ्याला विचारायचं आहे, भांगलन कवा देऊ, पाणी कवा देऊ, काय पानं पडली देऊ, समाधानच झालं.
मॅनेजमेंट तुमचं आहे म्हटलं काय. शेंडाळे वगैरे झालं कधी बांधायचं काल बांधायचं काय. मग आता हे आपल्याला काय वाटतं नुकसान झालं नाही. खायच्या फुटव्याला ताकद लागली ध्यानात ठेव. माणसं शेंडाळे झाले की किस्त औषध मारून किती डाव 2-2 वेळा मारते ती मूर्खाचे. एकदा मारलं तरी औषध तेच. हां आता हे जे औषधाचे कार्य म्हणजे हे औषध कार्य किती वेळानं करतं प्रश्न. तर हे औषध 24 तासानंतर कार्य करतं. किती तासानं. हां मग तुम्हाला औषध कार्य किती वेळानं करतं हे बी कळलं पाहिजे ना.